सो असा हा आमचा ध्वज, जो खरोखर आमच्या प्राणापेक्षाही आम्ही त्याला महत्त्व देतो. नमस्कार. खरं तर ध्वज हा सगळ्या मिरवणुकांमध्ये, सगळ्या पथकांमध्ये हा अग्रस्थानी असलेला विषय. त्याचं महत्त्व प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळं असू शकतं. काहींसाठी तो मानाचा ध्वज आहे, काहींसाठी ती एक मराठी अस्मिता आहे, काहींसाठी ती तळपता सूर्य आहे, उगवता सूर्य आहे की ज्याच्यामुळे सुरुवात होते. तर असा तो भगवा. खरं तर त्याचं महत्त्व हे प्रत्येकाच्या दृष्टिकोन जरी वेगवेगळं असलं तरी पथकाच्या दृष्टिकोनातून ध्वज ह्यासाठी की तो नेतृत्व करतो की कुठल्याही गोष्टीच्या सुरुवातीला एखाद्या निशाणी किंवा प्रणेता की सुरुवाती असावी त्या गोष्टीची, सुरुवातीला तो ज्याचं प्रतिनिधित्व आम्ही करू त्या गोष्टीसाठी ध्वज म्हणून वापरला जातो. तो जितका वर जातो, जितका गगनाला भिडतो, तितका तो आनंद अजून आम्हाला देतो. खरं तर पथकामध्ये, कुठल्याही पथकामध्ये ढोल, ताशा आणि ध्वज या गोष्टींना खरं तर समान महत्व असलं पाहिजे. समर्थाचा जो ध्वज आहे तो 12 फुटाचा ध्वज आहे. त्याच्यावर साधारण अर्धा फुटाचा साधारण कळस येतो. त्या कळसाला जेव्हा वस्त्र लागतं, जे 2 पताक्यांचं मिळून होतं, तेव्हा तो एक पूर्ण ध्वज तयार होतो. नाहीतर बेसिकली असं म्हणलं जातं की ध्वज म्हणजे फक्त बार, तर तो नुसता बार नाही, तर ध्वज म्हणजे ध्वजाचा बार, ध्वजाचं वस्त्र आणि ध्वजाचा कळस, ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा मिळून एकत्र येतील तेव्हा तो ध्वज तयार होतो.